नमस्कार, मी डॉक्टर विजयकुमार माने, MD होमिओपॅथी, फाउंडर चेअरमन ऑफ मॉडर्न होमिओपॅथी, मल्टी स्पेशालिटी क्लिनिक्स अक्रॉस इंडिया अँड अब्रॉड. क्रॉनिक किडनी डिसीजच्या आजारामध्ये कोणत्या टेस्ट करण्यात याव्यात? तर CBC टेस्ट करण्यात यावी. काही वेळेला किडनी सोबत लिव्हर फंक्शन टेस्ट पण करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यासोबत सोनोग्राफी करणं. सोनोग्राफीमध्ये क्रॉनिक किडनी डिसीजमध्ये किडनीची साईज कमी झालेली दिसू शकते किंवा CMD म्हणजे कॉर्टिकोमेड्युलरी डिफरन्शिएशन लॉस झालेलं दिसू शकतं. म्हणजे ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे. असं असेल, युरिया जास्त असेल तर रुग्णाला निश्चितपणानं एंड स्टेज रिनल डिसीज किंवा क्रॉनिक किडनी डिसीज हा आजार झालेला आहे असं डायग्नोसिस आपण करू शकतो. अजून एक तपासणी म्हणजे कॅल्क्युलेटेड आहे ती EGFR. तर EGFR ही जी गोष्ट आहे ही कॅल्क्युलेटेड आहे. क्रिएटिनिन वाढल्यानंतर EGFR वाढतो आणि क्रिएटिनिन कमी झाल्यानंतर EGFR कमी होतो. त्यामुळे त्याच्यावर स्ट्रेस न देता युरेमिया बघणं महत्त्वाची गोष्ट आहे आणि क्रिएटिनिन बघणं महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यासोबत इलेक्ट्रोलाइट्सचं मॉनिटरिंग म्हणजे रुग्ण ESRD मध्ये लँड झाल्यानंतर कॅल्शियम कमी होणं किंवा वाढणं, सोडियम कमी होणं किंवा वाढणं, पोटॅशियम वाढणं ह्या गोष्टी दिसतात. हाय लेवल्स असतील पोटॅशियमच्या तर त्याच्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतं, हृदयाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे पोटॅशियम ही महत्त्वाची तपासणी आहे. त्यामुळं कॅल्शियम, क्लोराईड, पोटॅशियम आणि सोडियम या इलेक्ट्रोलाइट्सच्या तपासण्या नियमितपणानं करणं ही पण क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांसाठी आवश्यक गोष्ट आहे. मॉडर्न होमिओपॅथीमध्ये आम्ही 1996 सालापासून विशेष रिसर्च बेस्ड उपचार करत आहोत. गेल्या 30 वर्षांमध्ये आम्ही 2,15,000 पेक्षा जास्त गंभीर आजारांवर किंवा ज्याला इनक्युरेबल डिसीज असं म्हटलं जाते असे आजार जसे की किडनी फेल्युअर आणि इतर आजार यांच्यावर यशस्वी उपचार केलेले आहेत. आपण स्वतःची काळजी घ्या. काही लक्षण दिसली तर न घाबरता आमच्याशी संपर्क करा आणि निरोगी आयुष्य जगा.